एमपीएससीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे जबरदस्त, तो म्हणजे जीव्हीए ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, म्हणजे स्थूल मूल्यवर्धन किंवा मूल्यवर्धित किंवा सकल मूल्यवर्धित आणि त्याचा जीडीपीशी संबंध काय तो। आज तुम्ही म्हणा हा टॉपिक काय लिहिलं, तर हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणून याच्यापूर्वी मी एक व्हिडिओ एक्सप्लेन करून सांगितला, तो व्हॅल्यू ॲडेडचा सांगितला। व्हॅल्यू ॲडेड मूल्यवर्धित काय आहे ते समजून सांगितलं आणि मग व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आणि मग अकाउंटिंग कसं राहणार। तर नॅशनल अकाउंटिंग जी आहे, राष्ट्रीय उत्पन्न आकलित करण्याच्या पद्धतीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जबरदस्त बदल झाले होते। का तर प्रत्येक देश लमचे लोचा करताना दिसले, भारतही करतच होता आणि असं दिसलं की बाबा इन्फ्लेशनरी कंडिशनमध्ये जे उत्पन्न होत होतं तेही सांगे की बाबा याच्या भरोश्यावर आम्ही तर लई रहीसा। मग इंटरनॅशनल लेवलवर युनायटेड नेशनने ठरवलं, अबे हे भांडल नाही नको करा रे, मला खऱ्या अर्थाने सांगा की तुमची लायकी काय। लायकी काय म्हणजे तुमची प्रोडक्टिव्हिटी काय, तुमचं इकॉनॉमिक व्हॅल्यू काय, काही व्हॅल्यू ॲडिशन करता का नुसतेच किंमता वाढवता, आहे ना। इकडे कर लावता किंमता वाढवता आणि इकडे लमच्या इन्फ्लेशन होते आणि भालधंदे करून ठेवतात, ते नाही पाहिजे। तुमची कॅपॅसिटी सांगा रे। मग सगळ्यांनी म्हणलं ठीक आहे रे बाबा, मग सगळे लागले मार्गाले, भारतही लागला मार्गाले आणि 2015ला आपण ॲडॉप्ट केला आहे ना। CSOने जे नवीन नॅशनल अकाउंटिंगमध्ये कॉन्सेप्ट आणला त्यामध्ये महत्त्वाचं आहे की आता GDP आम्ही असं सांगणार नाही रे बाबा, आम्ही जीवेवर सांगू सेक्टोरल कशी इकॉनॉमिक ग्रोथ आहे का नाही आहे। लक्षात आलं का। आणि मग काय फायदा, तर बाबा खूप फायदा होता त्याचा। सेक्टोरल इकॉनॉमी कुठं काय आहे, काय लोचे झाले हे सगळं शोधणं शक्य होतं आणि म्हणून युनायटेड नेशनने सांगितलं बाबा हे अडॉप्ट करा रे, स्वतःले सुधरवा रे, सेमडे राहू नका रे। भारताने म्हणलं मी सेमडा नाही आहो, मी चांगला राहील आणि मग हे आम्ही अडॉप्ट केलं। लक्षात आलं का। तर जीव्हीए काय आहे हे बघून घेऊया सूत्राच्या आधारावर, कारण सगळे सूत्रच आहेत, फॉर्म्युलाच आहेत, बाकी काय नाही आहे। पण नेहमीप्रमाणे तुम्हालाही माहीत आहे आपण काय करतो, डोक्यात दोन प्रश्न ठेवतो म्हणजे ठेवतो, ठीक आहे। तर प्रश्न कोणासाठी, नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी। अचूक विधाने म्हणते बाबा, चूज द करेक्ट स्टेटमेंट्स। स्थूल देशांतर्गत उत्पाद आर्थिक क्षेत्रीय स्तरावर काढल्या जात नाही म्हणते बाबा। ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट कॅनॉट बी असेस्ड ॲट इकॉनॉमिक सेक्टोरल लेवल, हे एक स्टेटमेंट हो। दुसरं स्थूल मूल्यवर्धित आर्थिक क्षेत्रीय प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर आकलित करता येते म्हणते वा। ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड कॅन बी असेस्ड ॲट द इकॉनॉमिक सेक्टोरल रिजनल अँड नॅशनल लेवल, असे दोन स्टेटमेंट दिले आहेत। कोणतं बरोबर कोणतं चुक दोन्ही भसकले आहेत ते तुम्हाला सांगायचे आहे, ठीक आहे। दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते आर्थिक सूत्र हे घटक मूल्यावरील स्थूल मूल्यवर्धित दर्शविते। विच ऑफ द फॉलोइंग इकॉनॉमिक फॉर्म्युला शोन ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट, आपण ते बघूया। 1 GV at factor cost is equal to GV at basic price minus production tax plus production subsidy। दूसरा GV at factor cost is equal to GV at basic price minus product tax plus product subsidy। तीसरा है GV at factor cost is equal to GV at market price minus production tax plus production subsidy। चौथा है GV at factor cost is equal to GV at market price minus product tax plus product subsidy। का हो हे लमचा प्रोडक्शन प्रोडक्ट है ना, असे सूत्र देते एमपीएससी ने। मग आपण होतं चमायला हो का, है ना। ते हे का हो, कॉन्सेप्ट क्लिअर झाला का मग येते, मग एमपीएससीचा लोचा संपून जाते। तर आपण समजून घ्या कॉन्सेप्ट। पहिल्यांदा आपण समजून घेऊया की हा प्रोडक्ट आणि प्रोडक्शन टॅक्स का हो रे बाबा, आणि हे प्रोडक्ट आणि प्रोडक्शन सबसिडी हो का बाबा। तर कर पहिल्यांदा सगळ्यांनाच माहीत आहे, सांगायची गरज नाही। कर तुम्हाला नाही माहीत तर ते एखाद्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ डिटेलमध्ये, आणि सबसिडी बी पाहून घेऊ बाबा काय राहते एखाद्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे। पण सध्या समजून द्या, कर म्हणजे जो जबरदस्तीने घेते, तुम्ही पाहिला असा ना आता इन्कम टॅक्सचा वगैरे कसा लोचा आहे ना, वसूल कसे होते, डायरेक्टली छिंग असा दाखवायचं काय ना करायचं, तर ते कर सरकार घेते जबरदस्तीनं, आहे ना, द्यावंच लागते, नाही तर बापू जेल, आहे ना, टॅक्स। दुसरा अनुदान, सरकार घेतच नाही, सरकार देते बी, ते सबसिडी। सरकार जे एखाद्या कंपनीला देते, एखाद्या प्रोडक्शनसाठी देते, एखाद्या प्रोडक्टसाठी देते, ते सबसिडी। तर दोघांचं काय, तर कर जे आहे हे एखाद्या
एकूणच उत्पादन प्रक्रिया करण्यावर किंवा एखाद्या प्रोडक्टवर ॲज अ युनिट म्हणून लावू शकते. म्हणून जेव्हा ती एकूणच उत्पादनावर, एकूणच उत्पादन प्रक्रियेवर लावते त्याला प्रोडक्शन टॅक्स म्हणतो. आणि एका युनिटवर म्हणजे जितका प्रोडक्ट तयार होतील, जितके युनिट, से एक्झाम्पल पार्लेचे बिस्किटचे पुडे बनवले आणि 10 पुडे बनवले, तर प्रत्येक पुड्यावर जो टॅक्स लागेल त्याला काय म्हणू आपण? उत्पाद, प्रोडक्ट टॅक्स. आलं की नाही लक्षात? प्रोडक्ट टॅक्स. तर प्रोडक्शन टॅक्स कसा राहू शकते? एकूणच प्रोडक्शनवर, म्हणजे कंपनी बनवायची आहे मला, कंपनीवाले बनवायची आहे, कंपनी तयार करायची आहे. आता कंपनी जर मला तयार करायची आहे तर काय काय लागते? जमीन लागन. मग जमीन लागन तर मी रजिस्ट्रेशन फी कंपनी बनवासाठी, जमिनीसाठीचं लँड टॅक्स भरीन, नॉन ॲग्रिकल्चर टॅक्स भरीन, एने करीन त्याचा, तो भरीन. मग मला फॅक्टरी लावासाठी रजिस्ट्रेशन फी सोबत बाकीच्या भरपूर फी भरायच्या आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या फी भरायच्या आहे आणि स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. तर काय काय दिसते आपल्याला? रजिस्ट्रेशन फी, बरोबर आहे, रजिस्ट्रेशन फी असेल, बाकीचे ज्याला गुमास्ता वगैरे नाही म्हणू का आपण ते, ठीक आहे. त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी, स्टॅम्प ड्युटी है ना. एखादं स्पेशल प्रोडक्शन असेल त्याच्यासाठी स्पेशल लायसन्स फी, बरोबर आहे. हे प्रोडक्ट मला अमुक दमुक बनवायचं आहे, लोकांनी उल्लू बनवायचं आहे, त्यासाठी मला लायसन्स दे रे बाबा, लायसन्स. ते हे जे आहेत हे एकाच वेळेस भरल्या जाते, एकदा भरल्या जाते, बरोबर आहे. किंवा काहीचं ॲन्युअल रिन्युअल असेल, पण एकूण याला एखादं उत्पादन करत आहे बुवा, त्यासाठी त्यांनी फॅक्टरी, युनिट काही लावलं असेल त्याच्यावर जो टॅक्स बसतो, जे सरकार वसूल करतं, त्याला काय म्हणतो आपण? प्रोडक्शन टॅक्स. काय म्हणतो आपण? प्रोडक्शन टॅक्स. आणि जेव्हा युनिट तयार होते म्हणजे प्रोडक्ट तयार होते आणि तो फॅक्टरीच्या बाहेर निघाले लागला क बिलकुल दरवाजावर असा तो इन्स्पेक्टर बसला, ते बे किती बाटला चालल्या रे बाहेर, 10 बाटला, माई बाटल अरे देतो 9 बाटलाचा हिशोब, बरोबर आहे. मग जे बॉटलवर म्हणजे एखाद्या प्रोडक्टवर ॲज अ युनिट म्हणून टॅक्स लागला असेल, है ना, प्रोडक्ट निहाय टॅक्स लागला असेल, त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट टॅक्स किंवा उत्पाद टॅक्स. जसा आपण बघतो आधी सेल्स टॅक्स होता, बरोबर आहे, राईट. त्याच्यानंतर आपण एक्साइज ड्युटी बघतो, एक्साइज ड्युटी, बरोबर आहे. इम्पोर्ट ड्युटी, इम्पोर्ट एक्सपोर्ट पण ड्युटी राहू शकते, बरोबर आहे. आता आपण व्हॅट बघितल्यानंतर जो GST प्रकार आहे, है ना, बरोबर आहे. हे सर्व काय आहे? प्रोडक्ट. इवन आता रजिस्ट्रेशन फीच्या सोबत इथे प्रोफेशन टॅक्स पण लिहा, इथे प्रोफेशन टॅक्स पण लिहा. हा पण काय आहे? ॲन्युअल भरला जातो पण प्रोडक्शनसाठी, ठीक आहे, राईट. क्लिअर? दोघांमध्ये आयडिया क्लिअर झाली? ठीक आहे. अनुदानाचंही तसंच आहे. अनुदान एकूण उत्पादनाकरिता सुद्धा सबसिडी देते आणि प्रत्येक उत्पादवर, प्रत्येक प्रोडक्टवर सुद्धा सबसिडी देते. दोघांचे थोडेसे मोड जो आहे म्हणजे मोटिव्ह जो आहे तो वेगवेगळा आहे. एक जे प्रोडक्शनला देते ना ते प्रमोशनसाठी देते, प्रमोशनसाठी. एखादी इंडस्ट्री जी आहे ती होत नाही, सपोज टू बी कॉटेज इंडस्ट्री आहे, कॉटेज इंडस्ट्री. आता कॉटेज इंडस्ट्री काही प्रमोट होत नाही बिचारे, त्यांना प्रॉब्लेम येते. मग तो म्हणते बाबा किती खर्च लागते रे, तो म्हणते साहेब 100 रुपये लागते. काय हरकत नाही बे, तुझ्याजवळ किती आहेत साहेब? 10 रुपये राहतं, तो माझ्याजवळ खाऊन पिऊन चालले जातात 10 रुपये. मग 10 रुपये उरतात ना, तू या ठीक आहे मी 90 रुपये तुला देतो रे बापू, आणि 90 रुपये देते म्हणजे हे सबसिडी टाक कॉटेज इंडस्ट्रीला चालेल, मग डबल पी नाही का असं. तर कॉटेज इंडस्ट्रीला सबसिडी दिली. दुसरा एखादा सपोज टू बी रिजनल याच्यात म्हणजे रिमोट याच्यात कोणी जात नाही, गडचिरोलीला कोणीच जात नाही, तिथं धंदा कोणी टाकत नाही. आजकाल टाकतील, मस्त माहोल बनत आहे असो, पण आता तो किती बनते माहीत नाही, हां त्यावर भाष्य नाही. पण आपण असं पकडूया की तिथं कोणी जात नाही, म्हणजे बॅकवर्ड एरिया जो आहे, बॅकवर्ड एरिया तिकडे कोणी जात नाही रे बा. तो म्हणते ठीक आहे टेन्शन घेऊ नको, तुला देतो सबसिडी देतो म्हणते, तिथं जाय है ना. तर ते जे आहे प्रोडक्शन, काय आहे? प्रोडक्शनचं प्रमोशन करायसाठी. एक विशेष एखादं उत्पादन होत नसेल त्या उत्पादनाला प्रमोट करण्यासाठी, एखाद्या एरियामध्ये जर कुठली फॅक्टरी लागत नसेल त्यासाठी प्रमोट करायसाठी, यासाठी म्हणून आपल्याला काय दिसते?
प्रोडक्शन सबसिडी. प्रोडक्ट सबसिडी काय आहे तर मार्केट प्राइस जी आहे, मार्केट प्राइसमध्ये लोचा होते. मार्केटमध्ये त्याची किंमत इतकी असते की ग्राहकमध्ये मी घेत नाही. आता ग्राहकमध्ये घेत नाही तर काय जाते, नाही घेत तुम्ही म्हणा काय लय फालतूच. हां काही ग्राहक हे अत्यंत महत्त्वाचे असतात कारण ते ग्राहक कोण असतात, ते आमचे फार्मर भाऊ, शेतकरी भाऊ. आता या शेतकरी भावांना शेती नाही पिकवली तर आपण काय ढोसू, बरोबर आहे. पण त्यांना बिचारांना इतकं महागडं फर्टिलायझर जे आहे ना, फर्टिलायझर जे आहे खत ते परवडत नाही. बियाणे महागडे परवडत नाही. आता GM आणून टाकला, कुठं परवडते. आधी जपून ठेवायचे तर होतं. आधी ऑर्गॅनिक शेती व्हायची, त्याच्या याच्यावर व्हायचं. आता कठीण झालं आहे, कस कमी झाला आहे जमिनीचा. त्याला अधिकाधिक फर्टिलायझर द्यावं लागते, अधिकाधिक पाणी द्यावं लागते कारण हायब्रिड व्हेरायटी आल्यात. त्याची अडचण. तो बिचारा मग का करण. तो म्हणते भाऊ म्हणते 1000 रुपयाचा आहे म्हणते, केवढा महाग घेऊ, एवढा बोरा मला परवडे नाही. मग सरकार म्हणते ठीक आहे तुला नाही परवड, तुला कितीत परवडते म्हणते. मग शेतकरी भाऊ म्हणते मला 800 रुपयाला परवडते म्हणते, 1000 रुपयाला नाही परवडे. तू काळजी करू नको म्हणते, तुला 800 मध्ये भेटल. तर तिकडे हा जो फर्टिलायझर कंपनी आहे, फर्टिलायझर ते म्हणते बाबा म्हणते का मी खैरात मांडायला ठेवलो हो का, हां अरे बाबा 1000च्या खाली विकलो तर मला तोटा आहे. तर सरकार म्हणते टेन्शन घेऊ नको, तू बी नको घेऊ आणि माझ्या शेतकरी बंधू पण नाही घेणार. दोघांना खुश, टेन्शन घ्यायचं नाही. बापू फार्मरले तू 800 रुपयातच दे. मग म्हणते 200 रुपये मी देतो ना तुले, प्रत्येक बोऱ्यावर मी देतो. म्हणजे प्रोडक्टवर दिला. लक्षात आलं, कशावर दिला, प्रोडक्टवर दिला. दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोडक्ट सबसिडी. याला काय म्हणतो आपण, प्रोडक्ट सबसिडी. PDS सिस्टीम आहे, प्रोडक्ट सबसिडी आहे ना. PDS सिस्टीम प्रोडक्ट सबसिडी. आता आपल्याला काय दिसते, लक्षात आलं का, कर, उत्पादन कर आणि उत्पाद कर. तसंच उत्पादन अनुदान किंवा सबसिडी आणि उत्पाद सबसिडी. कॉन्सेप्ट क्लिअर झाला. ओके चला आता आपण समजून घेऊया GVA एकदम फटाफट. GVA इज इक्वल टू टोटल आउटपुट मायनस टोटल इंटरमीडिएट कंजम्पशन और एक्सपेंडिचर है ना. ॲट टोटल आउटपुट ॲट बेसिक प्राइस दॅट इज कॉल्ड एज टर्नओव्हर अँड टोटल कंजम्पशन इन इंटरमीडिएट कंजम्पशन ॲट परचेसर्स प्राइस दॅट इज द कॉस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस. लक्षात घ्या, दोन वेगवेगळ्या युनिट्समध्ये मेजरमेंट आहे, वेगवेगळ्या आधारावर मेजरमेंट आहे. इथे एकूण उत्पादन हे मूळ किमतीस बेसिक प्राइस त्याच्यावर आकलित करणार आणि जे वजावट आहे करणार ते खरेदीदाराच्या किमतीस परचेसर्स प्राइसमध्ये एकूण आंतरवर्ती जो आहे वापर तो करणार. का, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे कॉन्सेप्ट समजून घ्या. टोटल आउटपुट इज नथिंग बट द GDP. मी इथे लिहून दिलं GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पाद. याची डेफिनेशन मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तुम्ही पाहिली बी असन ना समजलं बी असन, काही प्रॉब्लेम नाही. नाही पाहिली असन तर आता ते पाहून घ्या, पण तरीसुद्धा इथं मी सांगून देतो. इन जनरल काय आहे की एका देशामध्ये एकूण जे उत्पादन झालं आहे विदाउट एनी डुप्लिकेशन, म्हणजे फायनल प्रोडक्ट म्हणजे जिथे आपण शेवटी ढोसतो तो वाला प्रोडक्ट, त्या लेवलचा प्रोडक्ट. ठीक आहे, त्याला प्रोसेस करून हॉटेलमध्ये विकला आणि मग ढोसायला गेला तर त्या हॉटेलचा नाही पकडायचा. फायनल जिथं ढोसतो तो प्रोडक्ट, त्याचं अंतिम मूल्य एकूण पकडायचं सगळ्या उत्पादनाचं, ते झालं टोटल आउटपुट. क्लिअर. ते कशावर मोजतात लक्षात घ्या, बेसिक प्राइस. पाठ करायचं, बेसिक प्राइस. आणि जे इंटरमिडिएट इनपुट लागते, कुठलंही प्रोडक्ट बनलं तर ते बनवायला इनपुट लागतात, त्याची कॉस्ट लागेल. इंटरमिडिएट प्रोडक्ट्स असतील त्याची कॉस्ट लागेल, ते विकत घ्यावं लागेल तेव्हाच बनान ना. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे व्हॅल्यू ॲडिशनच्या, पाहिला का तो? व्हॅल्यू ॲडिशनचा नाही पाहिला? अभि तो पाहून घ्या, मी लिंक करून देतो है ना, तो पाहून घ्या. तो पाहिला तर हे समजेल, नाही तर लोचा होईल. तर व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे जर सपोज टू बी शर्ट बनवणाऱ्या कंपनीनं जो कपडा घेतला आहे तर तो कपडा फुकटात घेतला आहे का? नाही. मग तो काय झाला, इंटरमिडिएट कन्झम्पशन झाला. तो मायनस करावा लागेल ना, तो मायनस करू तर व्हॅल्यू ॲडिशन होईल की यानं काय तीर मारलं, प्रोडक्ट ज्यानं बनवलं त्यानं काय तीर मारलं. तर म्हणून हे दोन वेगवेगळे आला. तर आपण मूळ किमतीस काय आहे GDP ते समजून घ्या. कारण GDP आपण काय पाहिला, GDP ॲट मार्केट प्राइस आणि GDP ॲट फॅक्टर कॉस्ट हेच पाहिला ना, आणि कॉन्स्टंट प्राइस पाहिला ना. आता आपण बेसिक प्राइस पाहू. तर बेसिक प्राइस म्हणजे कुठले, उत्पादन खर्च.
कुठलं? उत्पादन खर्च. लक्षात घ्या, एखाद्या उत्पादकाने एखादं उत्पादन केलं आणि तो आपल्या घरी बसला असा उत्पादन करून, घ्या रे बाबा जो येईन तो त्याला विकतो, तर घरी बसला ना तर त्याच्यावर कोणताही कर लादला जात नाही, एक्सेप्ट त्याने ते युनिट बनवण्यासाठी जे कर दिले ते कर पकडून, आणि काही भेटली असं सबसिडी, कॉटेज इंडस्ट्री असेल तर पापड बनवायची तर तेवढं मायनस करून, बाकी कुठलाही कर, युनिट कर इथे लागत नाही, युनिट टॅक्स लागत नाही, प्रोडक्ट टॅक्स लागत नाही, प्रोडक्ट सबसिडी राहत नाही. आलं की नाही लक्षात? म्हणजेच काय आहे? प्रोडक्शनची लागलेला खर्च, उत्पादनाचा लागलेला खर्च, दॅट इज कॉल्ड ॲज अ टोटल आउटपुट. बरोबर आहे? म्हणजे उत्पादकास त्याची मिळालेली रक्कम, ही रक्कम त्या उत्पादकाजवळच राहते, तो सरकारला देत नाही, कोणाला देत नाही. हा त्याचा ॲक्च्युअल प्रॉफिट आहे. काय आहे? हा त्याचा ॲक्च्युअल प्रॉफिट आहे. हा याला नेट प्रॉफिट म्हणू शकतो. नेट प्रॉफिट. पण कुठला नेट प्रॉफिट? बिफोर टॅक्स. लक्षात घ्या, शब्द लक्षात घ्या, बिफोर टॅक्स, कोणताही टॅक्स नाही दिलेला आहे. ठीक आहे. आणि उत्पादन कर, तुम्ही म्हणा हा तर टॅक्स नाही, तर हा उत्पादन कर आहे, उत्पाद कर नाही. लक्षात आलं का? त्याच्यावर बसणारा त्याच्या एकूण कॅपिटल गेन टॅक्स आहे किंवा इन्कम टॅक्स आहे तो नाही. उत्पादन कर तो आधीच देईन ना, प्रोडक्शन सुरू करायच्या आधी युनिट बनवायला, आणि त्याला काय आहे? प्रमोशनसाठी उत्पादन अनुदान दिलं असेल, प्रोडक्शन सबसिडी, ते मायनस करावं लागेल, कारण ते सरकारनं दिली आहे, ते मायनस करावं लागेल. म्हणजे ॲक्च्युअल प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती बेसिक प्राईजला येते, ती बेसिक प्राईजला येते. म्हणून टोटल आउटपुटमध्ये काय घेतलेलं आहे? असं आउटपुट ज्याच्यामध्ये प्रोड्युसरने जे कमाई केलेली आहे तीच गृहीत धरल्या जाईल. क्लिअर? त्याच्यानंतर इंटरमिडिएट जे कन्झम्पशन आहे ते परचेसर प्राइस, म्हणजे जो खरेदी करतो. आता जो उत्पादन करत आहे तो इंटरमिडिएट गुड्स परचेस करत आहे, त्यामुळे त्याने जी कॉस्ट मोजली आहे ती घ्यावी लागेल, जी काही असेल ती टोटल, कारण त्याच्यात टॅक्स वॅक्स सगळंच आलं. आणि म्हणून इथे काय येईल? बाजार मूल्य, मार्केट प्राइस, जी परचेसरने परचेस केली आहे ती. याच्यामध्ये उत्पादक किंमत राहील, प्रोड्युसरची प्राइस राहील. आले लक्षात? प्रोड्युसरची प्राइस राहील, व्यापार वाहतूक राहील, त्याच्यापर्यंत पोहोचल्याची व्यापार वाहतूक, ट्रेड ट्रान्सपोर्टेशन, वजावटीने केलेले व्हॅट, अजूनही ते वजावटी केलं नाही ते टॅक्स पण त्याच्यामध्ये इन्क्लूड राहील, त्याला रिबेट नाही, काय नाही, काय नाही. ओके. म्हणजेच आता जर प्रोड्युसर्स प्राइस आपल्याला पाहायची असेल तर प्रोड्युसर्स प्राइस म्हणजे काय? बेसिक प्राइस प्लस प्रोडक्ट टॅक्स, तो येईल ना याच्यात, मायनस प्रोडक्ट सबसिडीज. गेटिंग द पॉईंट? गेटिंग द पॉईंट? लक्षात आला? इथे तुम्हाला काय, कारण की याने विकत घेतलाय बाजारातून, उत्पादन करणाऱ्याने बाजारातून इंटरमिडिएट गुड्स विकत घेतला आहे, त्यामुळे तो इंटरमिडिएट गुड्स त्याच्यासाठी फायनल सारखा झाला. बरोबर आहे? तो ग्राहक झाला तेव्हा, तर ग्राहकाला टॅक्स सहित इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्स घ्यावे लागतात, ते इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्स आलेले आहेत, पण सबसिडी मायनस होईल, ती सबसिडी मायनस झाली आहे जर दिली असेल तर. आता इथे जर आपण बघितलं है ना, टोटल इंटरमिडिएट कन्झम्पशन इज नथिंग बट द ग्रॉस आउटपुट मायनस नेट आउटपुट, दॅट इज द टोटल सेल व्हॅल्यू मायनस व्हॅल्यू ॲडेड. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. इट इज नथिंग बट द इनपुट कॉस्ट, इट इज कॉल्ड एज अ इनपुट कॉस्ट. निविष्टीचा खर्च आहे हा. कसा आहे? हा निविष्टी खर्च आहे. निविष्टी खर्च हा संपूर्ण खर्च मायनस केला तरच ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. प्रत्यक्षात त्या उत्पादक जो आहे त्या उत्पादकाने किती स्किल घातलं आणि किती क्वालिटी लेवलचं ते उत्पादन बनवलं. आलं का नाही लक्षात? म्हणजे काय काय फीचर्स टाकले एखाद्या वस्तूमध्ये की त्याची युटिलिटीच वाढली, त्याची उपयोगिता जबरदस्त वाढली, किंवा त्याची मार्केट व्हॅल्यूच खतरनाक वाढली, लोकांनी खूप मागणी केली. उदाहरणार्थ आपण बघतो मोबाईल्स वे आहो, आपण मोबाईल कायला घेतो रे बाबा? सांगा बरं मला, मोबाईल कायला घेतो? असा कोणत्या तरी मोबाईलची ॲड आहे का की जबरदस्त क्वालिटी व्हॉइस असा आहे का? नाही. जे पाहिलं लमचे ते मोबाईल काय, सेल्फी मस्त येते, तुम्ही कारे डोंबरे असाल तरी गोरे गोरे दिसता है ना. तर क्वालिटी कोणती? तर डिमांडनुसार क्वालिटी वाढवली त्यानं. पोट्ट्यांले सेल्फ्या पाहिजे, मग त्यासाठी घ्या लमच्यान मोबाईल. कॅमेरे नको घ्या, पण मोबाईल घ्या. तुम्ही म्हणा मग कॅमेरा नाही, कॅमेरामधून व्हॉट्सअपला लगेच लिंक पाठवता येते का पाय व बाई म्हणून? नाही पाहते, म्हणून तो सेल्फी. लक्षात आलं का? आता याची क्वालिटी जेवढी वाढवली म्हणून एवढे महाग.
मग ॲपल भाऊ तो सांगते बाबा तुमचा फोन होऊन काही असं ना टिंग टिंग, एकही डाटा व्हॉट्सअपला तरी लीक होते, माया एकही डाटा लीक नाही होणार, मी देणारच नाही. आली आपत, लमचा मस्त जमते म्हणून तर आयफोन घेतात लोक लमचे. जाऊ दे आता फालतूची चर्चा नको. पण ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड समजलं का? ओके चला, फॉर्म्युला समजला का? हां चला, आता आपण याला दुसऱ्या अँगलने बघू. कारण की ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड हा केवळ आपल्याला नुसता असा सर्वसामान्य रीतीने कॅल्क्युलेट नाही करायचा आहे, त्याला 3 स्तरावर कॅल्क्युलेट करायचा आहे. GVA ॲट बेसिक प्राईस, GVA ॲट फॅक्टर कॉस्ट आणि GVA ॲट मार्केट प्राईस. आलं की नाही लक्षात? खैर, शासनाने जे नॅशनल अकाउंटिंग बनवायचं आहे तिथे GVA ॲट बेसिक प्राईस, GVA ॲट बेसिक प्राईस हे गृहीत धरलं आहे. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. पण हे 3 आपल्याला समजून घ्यायचं आहे, तर मग लक्षात येईल की GVA ॲट बेसिक प्राईस कसं. तर पहिल्यांदा पाहू, कर्मचारी भरपाई, कंपेन्सेशन ऑफ एम्प्लॉय प्लस कार्य अधिशेष किंवा मिश्र उत्पन्न म्हणजे ऑपरेटिंग सरप्लस किंवा मिक्स्ड इन्कम प्लस, लक्षात ठेवा प्लस प्लस, गडबड नाही करायची, प्लस घसारा कन्झम्पशन ऑफ फिक्स कॅपिटल, याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो है ना, घसारा डेप्रिसिएशन, याला दुसरं नाव आहे कन्झम्पशन ऑफ फिक्स्ड कॅपिटल, प्लस उत्पादन कर, उत्पादन कर काय आहे, उत्पादन कर प्रोडक्शन टॅक्स मायनस उत्पादन अनुदान, तरच बेसिक निघेल. बेसिक याच्यामध्ये आपले युनिट टॅक्स युनिट सबसिडी नसते. ठीक आहे, तर प्रोडक्शन टॅक्स आणि प्रोडक्शन सबसिडी मायनस करून घेतली. किंवा दुसरा फॉर्म्युला, स्थूल कार्य अधिशेष मूळ किमतीवर ग्रॉस ऑपरेटिंग सरप्लस ॲट बेसिक प्राइस प्लस कर्मचारी भरपाई कंपेन्सेशन ऑफ एम्प्लॉईज इज इक्वल टू GVA ॲट बेसिक, GVA ॲट बेसिक प्राइस. फॉर्म्युला लक्षात आला. आता कंपेन्सेशन ऑफ एम्प्लॉय म्हणजे काय? तर बावा माणसं लागतात आहे ना, माणसं वेगवेगळ्या लेवलवर लागतात है ना. कोणत्या लेवलवर लागतात? तर आपल्याला दिसते कर्मचारी आहे तर त्याची सॅलरी द्यावं लागेल, मजूर आहे तर त्याचे वेजेस द्यावं लागतील, जमीन जर घेतली आहे रेंटवर तर रेंट द्यावं लागेल, बिझनेसमॅन म्हणते भाऊ मी एंटरप्रेन्योरशिप स्किल वापरलो आहो है ना, तर एंटरप्रेन्योरशिप स्किल वापरल्यामुळे मला प्रॉफिट द्यावं लागेल, आणि बापू लोन घेतला आहेस इन्व्हेस्टमेंट झाली आहे तर इंटरेस्ट द्यावा लागन. ते 4 फॅक्टर आहेत कंपेन्सेशन ऑफ एम्प्लॉईज. हे आपल्याला देऊन टाकायचे आहेत, हे आपल्याला देऊन टाकायचे आहे, बरोबर आहे. याच्यासोबत ऑपरेटिंग सरप्लस, ऑपरेटिंग सरप्लस म्हणजेच जे काम केलेलं आहे त्याच्यातलं आउटपुट प्रोड्युसरला, जे प्रोड्युसरने ठेवलेलं आहे, प्रोड्युसरने जे ठेवलेलं आहे ते आउटपुट, त्याचा नफा तो त्याने ठेवलेला आहे. कुठलं? ज्या फॅक्टरीज असतात त्या हाऊसहोल्ड इंडस्ट्री सोडून, जी हाऊसहोल्ड इंडस्ट्री आहे किंवा प्रोफेशन करतात किंवा व्हेंडर आहेत ते कुठे जातील? मिक्स्ड इन्कम. ते कुठे जातील? मिक्स्ड इन्कममध्ये. हे दोन्ही आले म्हणजे त्यांचे इन्कम झालं. त्यानंतर घसारा, फॅक्टरीमध्ये जे काही घेतला आपण, मशीन घेतला काही असते त्याचं वेअर अँड टिअर होते, नुकसान होते, ॲक्सिडेंट होते, ते मायनस ते ॲड करावं लागेल, ते पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर उत्पादन कर सांगितला आहे तो ॲड करून मायनस काय करायचा? उत्पादन सबसिडी. लक्षात आलं का? इथे स्थूल कार्य अधिशेष मूळ किमतीवर म्हटलं आहे, ते काय आहे बाबा? तर स्थूल कार्य अधिशेष घटक याच्यावर फॅक्टर कॉस्टवर जर उत्पादन कर ॲड केला आणि उत्पादन अनुदान जर मायनस केलं तर आपल्याला काय येते? काय येते? आपल्याला दिसून येते ग्रॉस ऑपरेटिंग सरप्लस ॲट अ बेसिक प्राइस. मग ग्रॉस ऑपरेटिंग सरप्लस ॲट अ बेसिक प्राइसमध्ये काय काय ॲड होते? तर आपल्याला दिसते हा ॲड होते रे बाबा आणि घसारा ॲड होते रे बाबा. हे दोन्ही मिळून काय होते? ॲट बेसिक प्राइस होऊन जाते. ठीक आहे. मग GVA ॲट बेसिक प्राइस आला तर आपल्याला फॅक्टर कॉस्ट पण पाहायचं आहे आणि मार्केट प्राइस पण पाहायची आहे. तर फॅक्टर कॉस्ट कसा निघते? जे GVA ॲट बेसिक प्राइस
मधून जर प्रोडक्शन टॅक्स मायनस करून घेतला आणि प्रोडक्शन सबसिडी अधिक करून घेतली तर फॅक्टर कॉस्ट येते. म्हणजेच काय, केवळ फॅक्टर राहते, केवळ फॅक्टर राहते. आलं का नाही लक्षात? हे राहत नाही, केवळ फॅक्टर राहते. जिथे फॅक्टरचीच कॉस्ट घ्यायची आहे व्हॅल्यू ॲडिशनवर, की बाबा हे 4 रती महारथीच दिलेत तेवढंच घ्यायचं आहे, तर ते होते जीव्हीॲड फॅक्टर कॉस्ट. म्हणून प्रोडक्शन टॅक्स मायनस करावं लागेल जो जीव्हीॲड बेसिक प्राईसमध्ये आहे. जीव्हीॲड बेसिक प्राईसमध्ये काय, प्रोडक्शन टॅक्स ॲड केला आहे, इथे प्रोडक्शन टॅक्स मायनस केला आहे, इथे प्रोडक्शन सबसिडी मायनस केली आहे, तिथे प्रोडक्शन सबसिडी काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. याचा अर्थ काय, जीव्हीॲड फॅक्टर कॉस्ट हा जीव्हीॲड बेसिक प्राईसचा उलटा बोलते. काय बोलते, उलटा बोलून टाकते. गेटिंग द पॉईंट, राईट. आणि जीव्हीॲड बेसिक प्राईसमध्ये जर आता जीव्हीॲड बेसिक प्राईसमध्ये काय, प्रोडक्शन टॅक्स ॲड आहे, प्रोडक्शन सबसिडी मायनस आहे. आता प्रोडक्शन टॅक्सच्या जागी प्रोडक्ट टॅक्स पुन्हा ॲड केला, तर प्रोडक्शन आणि प्रोडक्ट टॅक्स आले, दोन्ही टॅक्स आले. आणि प्रोडक्ट सबसिडी मायनस केली म्हणजे तिथून प्रोडक्शन सबसिडी मायनस केली आणि सोबत प्रोडक्ट सबसिडी मायनस केली, तर आपल्याला काय दिसते, जीव्हीॲट मार्केट प्राइस. काय येते, जीव्हीॲट मार्केट. म्हणजे इथे टॅक्स ॲड झाले, दोन्ही टॅक्स ॲड झाले, दोन्ही सबसिड्या मायनस झाल्या, तर इथे मार्केट प्राइस होते, जे अंतिम रिटेल याच्यावर आपल्याला इन्क्लुसिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस असं लिहून येते ते. मग जीव्हीॲट मार्केट प्राइस इज नथिंग बट द जीडीपी ॲट मार्केट प्राइस. जीडीपी ॲट मार्केट प्राइस. लक्षात आलं, तिन्ही कॉम्बिनेशन, जीव्हीॲट बेसिक प्राइस, जीव्हीॲट फॅक्टर कॉस्ट, जीव्हीॲट मार्केट प्राइस. कधी कधी असा प्रश्न विचारू शकतात की जीडीपी ॲट मार्केट प्राइस इज इक्वल टू व्हॉट, तर जीव्हीॲट मार्केट प्राइस. ठीक आहे, राईट. आता तिन्ही याच्यामध्ये जे प्रोडक्शन आणि प्रोडक्ट आहे टॅक्स आणि प्रोडक्शन आणि प्रोडक्ट सबसिडी, ते कुठे कसं, ते एक थोडक्यात म्हणजे आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातात. ॲट बेसिक प्राइसमध्ये प्रोडक्शन टॅक्स हा ॲड करायचा असतो. बेसिक प्राइस कॅल्क्युलेट करताना प्रोडक्शन टॅक्स ॲड करायचा असतो आणि प्रोडक्शन सबसिडी मायनस करायची असते. प्रोडक्शन सबसिडी काय करायची असते, मायनस करायची असते. ॲट फॅक्टर कॉस्टमध्ये कुठलेही कर किंवा सबसिडी नसतात, कारण हे फॅक्टरवर आहे. जे उत्पादकाचे उत्पाद जो आहे त्या उत्पादाचे घटक जे आहे लागणारे है ना, जे कॅपिटल आहे, ॲक्च्युली लँड आहे, लेबर आहे, एम्प्लॉईज आहेत, बरोबर आहे, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे, एंटरप्रिनरशिप आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फॅक्टर कॉस्टमध्ये येणार. त्यामुळे दोघंही कर नाही, ना उत्पादन कर ना उत्पाद कर, ना उत्पादन सबसिडी ना उत्पाद सबसिडी इथे लागू होणारच नाही. आलं नाही लक्षात. आणि मार्केट प्राइसमध्ये म्हटलं तर सर्वच प्रकारचे कर आणि सर्वच प्रकारच्या सबसिडी, अंतर्भूत उत्पादन आणि उत्पाद कर आणि वगळणे उत्पादन आणि उत्पाद सबसिडी मायनस कराव्या लागतील. लक्षात आलंय, गेटिंग द पॉइंट. आता आपण समजून घेऊया जीडीपीशी याचा काय संबंध रे भाऊ, ते तर महत्वाचं आहे ना. काऊन जीडीपीले किकआउट केला, लात मारला, खरं जीडीपी हेडलाईन ठेवलाय है ना, तो वेगळा प्रकार आहे. असो, जीडीपी जो आहे तो सर्व प्रकारचे उत्पादचे अंतिम मूल्य घेते. बघा जीडीपीचं काम काय आहे, तो टोटल फायनल व्हॅल्यू घेते ऑफ फायनल प्रोडक्ट, तो फायनल घेते, एकूण आहे ॲग्रिगेट व्हॅल्यू. इथे मात्र उत्पादकाचे केवळ मूल्यवर्धित बाबच कव्हर होते है ना, केवळ व्हॅल्यू ॲडिशन जिथे झालेलं आहे तेवढीच रक्कम तो गृहीत धरतो. आता तेवढीच रक्कम गृहीत धरल्यामुळे त्याचा वेगळा इम्पॅक्ट पडतो. हा एकूण मूल्य घेतो तेव्हा याच्यामुळे आर्थिक वृद्धी काय आहे, एकूणच राष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे, एकूण ॲग्रिगेट, ॲव्हरेज, जनरल, सर्वसामान्य ही जी आहे ती वृद्धी हा दर्शवतो. काय परिस्थिती आहे ती, की जमला का भसकला. इथं लोकांचे जीवनमान स्थिती दर्शवते, शोईंग द लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ द पीपल. का, कारण की इट शोज द प्रोडक्टिव्हिटी, इट शोज द प्रोडक्टिव्हिटी. आता प्रोडक्टिव्हिटीमुळे दोन गोष्टी होऊ शकतात. एक, त्याची क्वालिटी जबरदस्त वाढते. आता क्वालिटी वाढली तर लिव्हिंग स्टँडर्ड वाढणार. दुसरं, लिव्हिंग स्टँडर्ड असं होतं की ते इझी झालं पाहिजे, अफोर्डेबल झालं पाहिजे, तरच जीवनमान उंचावलं असं म्हणू शकतो. म्हणजेच कंपॅरेटिव्हली त्याची कॉस्ट पण कंपॅरेटिव्हली क्वालिटी वाईज कंपॅरेटिव्हली त्याची कॉस्ट कटिंग पण होते. असं जेव्हा होतं त्याला आपण प्रोडक्टिव्हिटी
म्हणजे गुणात्मकता जी आहे ती वाढली असं आपण म्हणू शकतो. परिणामकारकता वाढून जाते, त्याची इफेक्टिव्हिटी वाढून जाते, त्याची इफिशियन्सी वाढून जाते, परिणामकारकता वाढते आणि सोबत त्याची उपयोगिता सुद्धा वाढून जाते. क्लिअर. इथे जर जीडीपी बघितला तर अर्थव्यवस्थेची स्थिती ग्राहकांच्या दृष्टिकोनातून बघितल्या जाते की बाबा लयच भाव वाढले का काय. इकॉनॉमी फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ कन्झ्युमर्स, कन्झ्युमरच्या पॉकेटला झंझणाट पडणार आहे, खणखणाट पडणार आहे, त्याच्या दृष्टिकोनातून ते पाहणार. इथे मात्र उत्पादकाच्या दृष्टिकोनातून, जो उत्पादक आहे प्रोड्युसर्स, त्याच्या दृष्टिकोनातून पाहिला जाईल की तो किती स्किलचं इनपुट देतो. त्याचा प्रोडक्ट त्यांनी महाग केला तर आपण म्हणतो काऊन महाग केला, तो म्हणते बे क्वालिटी आहे म्हणूनच महाग आहे. शब्द वापरतो ना, क्वालिटी आहे. बापू हा घेशील ना तुला तर 10 वर्ष पावच नाही लागेल, तो घेशील तर लमचा काही खरं नाही आहे ना, चला तो चांद तक नाही तो रात तक असं होऊन जाईल, तर त्या भानगडीत पडू नका असं म्हणते ना आपण. तर क्वालिटी जबरदस्त म्हणून प्रोड्युसरच्या दृष्टिकोनातून तो बघतोय की किती स्किल मला टाकले पाहिजे जेणेकरून माझं प्रोडक्ट असं होईल आणि मला त्याचे भाव घेता येतील. इथे एकूणच अर्थव्यवस्था, ओव्हरऑल इकॉनॉमी, कॉम्प्रेन्सिव्ह डाटा हा देतो, ओव्हरऑल देतो. हा मात्र सेक्टोरल, प्रामुख्याने जीवीए हा केवळ सेक्टोरल देतो, पण त्याला आपल्याला रिजनल आणि नॅशनल लेवलवर नेता येतं. पण याचा उपयोगच क्षेत्रीय याचं आकलन करणं आहे. याचा फायदा काय होतो, दोघांचा फायदा समजू. इथे आपल्याला ओव्हरऑल इकॉनॉमीचा पर्स्पेक्टिव्ह, जनरल पर्स्पेक्टिव्ह म्हणतं, त्यामुळे जनरल पॉलिसी बनवणं फारच सोपं होतं. कारण की जनरल जर पर्स्पेक्टिव्ह नसेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट शोधून त्याला ॲडजस्ट करणं शक्य नाही. त्याच्यामुळे ज्याला आपण मेगा पॉलिसी म्हणतो किंवा सुप्रा पॉलिसी म्हणतो, हायर लेवलची पॉलिसी, ती बनवणं सोपं आहे. पण आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये खोलवर जाऊन पाहावं लागतं की तिथले कोणते क्षेत्र, विच सेक्टर्स, म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी, क्विनरी, कोणतं सेक्टर हे प्रबळ आहे, जास्तीत जास्त उत्पादन करत आहे, जास्तीत जास्त प्रॉफिट घेत आहे, जास्तीत जास्त क्वालिटी वाढवत आहे आणि जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करत आहे. त्याच्यामुळे मग त्याच्यावर पाहावं लागतं का असं होतं, एखादं का नाही होत, त्याची प्रोडक्टिव्हिटी का नाही वाढत, तर हे याच्यावरून लक्षात येतं. सेक्टोरल लेवलवर हे जेव्हा ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन काढतं तर लक्षात येतं की बाबा ह्या सेक्टरमध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढली नाही. मग शेतीमध्ये उदाहरणार्थ घ्या, प्रायमरी सेक्टरमध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढली नाही. का नाही वाढली बाबा, टेक्निकल इनपुट्स नाहीत. चला युनिव्हर्सिट्या तयार करा, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिट्या, म्हणजे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी तर आहेत, मग का लोचा आहे. अरे बाबा एक्सटेन्शन ऑफिसर धडाचे नाही आहेत, ते लॅब टू लँड पोहोचतच नाही टेक्नॉलॉजी. चला एक्सटेन्शन ऑफिसरला प्रमोट करा, रिसर्चला प्रमोट करा. बरोबर आहे, लक्षात आलं का. त्याच्यामुळे त्या लेवलच्या पॉलिसी इनपुट्स इथे देता येतात आणि म्हणून जीवी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कशाच्या कॉन्टेक्स्टमध्ये, सेक्टोरल डेव्हलपमेंट करण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये जीवी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये पॉलिसी इनपुट कसे बनतील त्यासाठी जीवी फारच महत्त्वाचा आहे. म्हणजे एकूणच जर खऱ्या अर्थाने आर्थिक विकास, सर्वांगीण आर्थिक विकास, समसमान आर्थिक विकास जर करायचा असेल तर आपल्याला जीवीए कॅल्क्युलेट करणं आणि त्याच्या आधारावर पॉलिसी इनपुट देणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ याच्या आधारावर भपकेबाजी मारून चालणार नाही का आमची एवढी इकॉनॉमी आहे. गेटिंग द पॉईंट, राईट. आता फॉर्म्युला जर जीडीपी वर्सेस जीवीए संबंध जर जोडला तर जीडीपी जे आहे इज इक्वल टू जीवीए ऑफ ऑल सेक्टर्स, सगळ्या सेक्टरचा, प्लस टॅक्सेस मायनस सबसिडी आपल्याला असं दिसून येते. बरोबर आहे. आता या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं आणि आपल्याला असं दिसून आलं की जीडीपी वाढत आहे मस्त आणि आपण आनंदी झालो, तर आपल्याला हा फॉर्म्युल्याने चेक करायचा आहे की जीडीपी वाढत आहे याचा अर्थ क्वालिटी वाढत आहे की नुसतंच भपकेगिरी होत आहे. उदाहरणार्थ जर सपोज टू बी हा जीवी असं गृहीत धरा 100 आहे युनिट, 100 युनिट आहे आणि टॅक्स 50 आहे आणि सबसिडी 20 आहे, तर आपल्याला जीडीपी किती झालेला दिसतो ह्या कॉन्टेक्स्टमध्ये. तर आपल्याला 150 मायनस 20 म्हणजे 130 जीडीपी पहिल्या ह्याच्यात झालेला दिसतो. आपण म्हणून फारच छान आहे. आता दुसरं गणित असं करू की जीवी पुन्हा 100च ठेवून देऊ, पण टॅक्स आपण करून घेऊ 100, सबसिडी करून घेऊ 50, तर किती झाले 200. 100 अधिक 100 200 मायनस 50 150. आता आपण याच्यावरच लक्ष देऊ.
भावा GDP मागच्या वर्षी 130, ह्या वर्षी 150. मग काय यार, इकॉनॉमी जबरदस्त वाढली. दुसरं म्हणते बे थांब, GVA वाढला का तेवढा सांग. तू म्हणते भाऊ मागच्या वर्षी बी 100, या वर्षी सेमड्या. अबे वाढला नाही ना, GDP वाढून काय फायदा, इकॉनॉमी काय धडाची झाली नाही बापू. गव्हर्नमेंटनं गेम केला. इकडे सबसिडी वाढवलेली दिसते तुले, तर तू म्हणतास खुश झालास बापू, पण इथं टॅक्स वाढवला ना रे, त्या खिशातून रपकन काढला, आलं का नाही लक्षात, म्हणून GDP वाढला दिसते. तू म्हणतो अरे बाबा. आता जर गणित सपोज टू बी आपण पकडलं, 120 हा GVA वाढला, 50 हा टॅक्स होता, 20 ही सबसिडी होती. तर आता आपल्याला काय गणित दिसन, तर इथं 130 होता, इथे आता खऱ्या अर्थाने 150 झाला. मग आपण म्हणू GDP 150 झाला, GVA 120 झाला. मग तुम्ही म्हणाल की बाबा मागच्या वेळेस 100 होता, आता 120, म्हणजे GVA बी वाढला, म्हणजे जबरदस्त झाला. आलं लक्षात. मग त्याच्यानंतर खोल, अरे GVA वाढला कोणत्या सेक्टरमध्ये, ॲग्रिकल्चर का क्वाटरनरी. सरळ सॉफ्टवेअरवालेच मजा मारते पबमध्ये, तो म्हणते पाहू दे काय आता. आलं की नाही लक्षात. गेटिंग द पॉईंट. सो देर इज अ इंटर रिलेशन्स बिटवीन द GDP अँड GVA. अत्यंत महत्त्वाचं आहे कॉन्सेप्च्युअल लेवलवर पण. आणि तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ॲनालिटिकल प्रश्न जर कधी प्रिलिमला आले तर तेही मदतशीर राहील. मेन्ससाठी तर तुम्हाला फारच मदतशीर राहू शकतं. मला वाटतं समजलं असेल. मस्त डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केला आणि समजावायचा प्रयत्न केला. आणि तुम्ही एकदम सिरियस पोट्ट्या आहे यार, पोट्ट्या तुम्ही आज काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. मी कसाही बोरिंग शिकवतो तरी तुम्ही गेन करताच. तर तुमच्या ह्या मेहनतीला न अभ्यासाला ऑल द बेस्ट.